श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्यावर असं होतं का की तुमचं प्रत्येक काम अडकतं? स्वामी सेवा करून मनामध्ये हा प्रश्न येतो का की माझं प्रत्येक काम अडकून राहिलं, मी सेवा करते, उपासना करते? हेच माझ्यावरही होतं. तर असंच माझ्यावर झालं. तर मी मंदिरात गेले होते. तिथे गुरुजी बसले होते. त्या गुरुजींना पण मी स्वामीच म्हणत होते. ते म्हणे, काय झालं? म्हटलं, असं आहे की मी स्वामींची सेवा, उपासना सगळं काही करते, पण माझं काम प्रत्येक वेळेस अडकून राहिलंय आणि हे काम अडकलेलं मला खूप त्रासदायक होऊन राहिलंय. म्हणजे माझ्या आतून मला बिलकुल बरं वाटत नाहीये आणि हे काम माझं लवकर झालं पाहिजे, कारण की माझ्या पुष्कळ वस्तू या कामाने अडकलेल्या आहे. म्हणे, ठीक आहे. मला ते म्हणाले, तू किती वेळ जप करते? म्हटलं, जास्त नाही, माझ्याकडे इतका टाईम नसतो. घरात त्यामध्ये भले मी नोकरी नाही करत आहे, पण माझ्याकडे इतका टाईम नसतो. मी 5 ते 10 मिनिटं त्यांची उपासना करते. म्हणे, ठीक आहे. पहिली गोष्ट तर जी उपासना करतीये, त्याच्यामध्ये, त्या भक्तीमध्ये एक सामर्थ्य आण. म्हटलं, गुरुजी कसं सामर्थ्य आणू? म्हणे, काही नाही. एक मी काही सांगून राहिलो, या रीतीने तू स्वामींची सेवा सुरू करून दे. म्हटलं, ठीक आहे. सुरुवातीला तुला सकाळी उठायचं आहे आणि तुला अजपाजप करायचं आहे. सुरुवात तुला अजपाजपपासून करायची आहे. म्हटलं, गुरुजी, हा अजपाजप काय असतो? तर म्हणे, पहिली गोष्ट, जेव्हा तू उठशील, तुझं तोंड पूर्वी दिशेला या उत्तर दिशेला करून घे. म्हटलं, ठीक आहे गुरुजी. मग त्याच्यानंतर मनामध्ये आणि आपल्या माइंडमध्ये हे विचार कर की सतत कुठं न सुद्धा, कसा सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप ऐकू येत आहे. हे सुरुवातीला सुरू करून घे की मंत्र जप तुला ऐकू येत आहे. तुझ्या धडकनांमध्ये तो मंत्र जप जागृत झाला पाहिजे. उठल्यावर मंत्र जप सुरू झाला पाहिजे. तर हा आहे तुझा अजपा जप. हा अजपा जप तुला दिवसभर करायचा आहे, जेव्हा सुद्धा तू फ्री असशील या जसे तू काम करत असशील, अजपाजप चालू ठेवायचं आहे. म्हणलं, ठीक आहे गुरुजी. पण जेव्हा तू, ते म्हणाले, पण तू जेव्हा देवाजवळ बसशील तेव्हा तुला त्राटक विधी करायची आहे. म्हटलं, गुरुजी, ही त्राटक विधी मी कसं करीन? म्हणे, काही नाही करायचं आहे. खूप सरळ आणि सीधी विधी मी तुला सांगून राहिलोय. तुला नुसतं स्वामींच्या डोळ्यात पाहायचं आहे आणि स्वामींच्या डोळ्यात तुला एकटक पाहायचं आहे. जोपर्यंत तू पाहू शकतीये, तुला डोळे सुद्धा बंद करायचे नाहीये, तुझ्या पापण्या सुद्धा हलल्या ना पाहिजे. अशा वेळेस जेव्हा तू त्राटक विधी करशील तर तुझ्या डोळ्यातनं पाण्याची धार व्हायला लागेल आणि ही पाण्याची धार जी व्हायले, त्याच्यामध्ये तुला न ते पुसायची आहे न काही करायचं. ती पाण्याची धार वाहू दे. जेव्हा ही पाण्याची धार व्हायले, तू स्वामींच्या डोळ्यात पाहशील, तेव्हा तुझ्यामध्ये एकाग्रता सुरू होऊन जाईल आणि ती एकाग्रता जेव्हा आली तर तुझ्या मंत्र जपामध्ये एक सामर्थ्य येऊन जाईल. कारण की तुझं लक्ष, तू त्राटक विधी करतीये, तुझं लक्ष स्वामींकडे केंद्रित होऊन जाईल आणि स्वामींकडे केंद्रित झाल्यावर ते जे सामर्थ्य आहे ते तुला नक्कीच मिळेल. या त्राटक विधीमुळे तुझं मन खूप शांत होऊन जाईल आणि तुझं नर्वस सिस्टम सुद्धा चांगलं होऊन जाईल आणि तुझ्या डोळ्याची जी उष्णता आहे ती सुद्धा तुझी कमी होऊन जाईल आणि या कारणाने काय होईल, तुझी एकाग्रता वाढेल आणि एकाग्रता जेव्हा वाढली तर स्वामी चरणी तुझं हा जप नक्कीच पोहोचेल. म्हटलं, ठीक आहे गुरुराया, आपण जो म्हणताय ते मी नक्कीच करीन. म्हणे, एक विधी अजून आहे. या विध्यांमधून तुला कोणची विधी सगळ्यात जास्त आवडतीये? मी तर म्हणीन की या विद्या तू सगळ्याच कर. आणि एक विधी जी आहे ती विधी आहे प्राणायाम. प्राणायाम विधी जी आहे त्याच्यामध्ये तुला श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. जेव्हा तू श्वास आतमध्ये घेशील तेव्हा तुला म्हणायचं आहे श्री, आणि जेव्हा सोडशील तेव्हा म्हणा समर्थ. परत श्वास घे, कारण की ही सुरुवात आहे. मग परत श्वास घे, मग म्हण श्री स्वामी. मग त्याच्यानंतर श्वास सोड, तेव्हा म्हण समर्थ. हे तुला विधी करायची आहे प्राणायाम करता करता. ही विधी करू शकली असेल तर खूप चांगलंच आहे की तू ही विधी कर. ह्यांनी सुद्धा जेव्हा तू श्वासांच्या गतीकडे लक्ष देशील तेव्हा तुझ्यामध्ये एकाग्र येईल आणि एकाग्र आल्यावर समर्थ जवळ पोहोचायची
सामर्थ्य तुझ्यामध्ये येईल आणि तू त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित करून भावविभोर होऊन तू स्वामींची मंत्रजाप करणं सुरू करशील आणि तेव्हा न आवडते काम सुद्धा जे तुला आवडत नाहीये ते कामं सुद्धा तुझे नाही होणार आणि जे आवडतं काम आहे ते तुझं नक्की सगळे पूर्ण होतील आणि न आवडते लोक तुझ्याहून दूर चालले जातील. म्हणून जे तुझं आवडतं काम आहे जे अडकतंय ते होऊन जाईल. तुझे अडकलेले काम सगळे मार्गी लागतील. फक्त आपल्या भक्तीमध्ये इतकी सामर्थ्य आण की ती भक्ती तुझी स्वामींपर्यंत पोहोचे, तुझी हाक स्वामींपर्यंत पोहोचे आणि तो प्रतिसाद तुला नक्कीच मिळेल. म्हणून विश्वास ठेवून या कोणत्याही विधीमधून एक विधी किंवा तिन्ही विधी तू सुरू कर. कारण की कामं करता करता तू हे काम करू शकते आणि तुझे अडकलेले जेवढे काम आहे ते तुझे मार्गी लागतील आणि तुझ्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. न आवडते लोक, न आवडत्या गोष्टी तुझ्याहून सगळ्या दूर जातील आणि तुझे जेवढे संकट आहे ते सुद्धा दूर जातील. तर या विधीने तू शांतपणे मन लावून एकाग्रताने स्वामींच्या चरणी समर्पित होऊन एकरूप होऊन जा. तुझे सगळे कामं मार्गी लागतील. गुरूंनी मला सांगितलं, मी त्या विधीने जप सुरू केला आणि माझे सगळे कामं अडकलेले होते ते सगळे पूर्ण झाले. तसे तुमचे पण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही सगळ्यात सोपी विधी जी माझ्या गुरूंनी सांगितली ती मी आपल्यापर्यंत पोहोचवली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.